तर निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर नाना पटोलेंकडून संशय व्यक्त केला गेलाय। वाढलेल्या मतांच्या टक्क्यांवरून नाना पटोलेंनी सवाल विचारले। 76 लाख मतांची वाढ कशी झाली, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं, असं नाना पटोले म्हणाले। निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळली नाही, असा गंभीर आरोप पटोलेंनी केला। संध्याकाळी 5 वाजता निवडणूक आयोगाने 58.22% मतदान झालं हे सांगितलं, मात्र रात्री 11:30 वाजता 65.2% मतदान झाल्याचं जाहीर केलं। तर दुसऱ्या दिवशी सकाळी 66.5% मतदान झाल्याचं कळवलं। निवडणूक झाल्यावर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतं, माहिती देतं, मात्र यंदा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली नसल्याचा मुद्दा नाना पटोलेंनी उपस्थित केला। एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे, जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग ही वाढ झाली कशी? आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, तर कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील। कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील। मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करतंय। मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं, आम्हाला माहिती द्यावी। स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही, पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल। ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल, ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील। कुणाच्या पतीनं कुणाच्या मुली प्रत्येक नागरिकाला संविधानाने त्या बाबतीमध्ये ऑब्झर्वेशन घेण्याचा अधिकार दिलेला आहे। मी स्वतः 6 वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये फिरत होतो। यावेळेस काय झालं, सकाळी 7 ला मतदान होतं, 7 ते 9 अजिबात मतदान झालं नाही, कारण सकाळची वेळ होती, गारठा होता। मग 3च्या पुढे वेग वाढला। साधारण ज्यांना संध्याकाळी 6च्या आत लाईनीमध्ये उभे राहिले त्या सगळ्यांना आतमध्ये घेण्यात आलं, त्या बूथ केंद्रावर, आणि आत घेतल्यानंतर त्या सगळ्यांना मतदान चिठ्ठ्या देतात आणि मग 7 वाजू, 7:30 वाजू, 8 वाजू सगळ्यांना मतदान करता येतं, कारण ते 6च्या आत रांगेमध्ये उभे राहिले। आणि म्हणून हे संध्याकाळचं मतदान वाढलेलं दिसतं। हे आज नाही, आम्ही अनेक निवडणुका लढतोय। संध्याकाळी 5 ते 11 मध्ये 86%, 83% 7.83% वाढ झाली आहे। याचा अर्थ 76 लाख मतं त्या दरम्यान पडलेली आहेत। 6 वाजता तर हे बंद होतं। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त 1.5% वाढ झालेली आहे, आणि याबाबतची कुठलीही माहिती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही। गेल्या काही दिवसांपासून असंच ट्विट करत आहे की महाराष्ट्राची लोकशाही ही गुजरातच्या ईव्हीएमच्या विळख्यामध्ये अडकते का काय, असा प्रश्न जसा मला पडलेला आहे तसं महाराष्ट्राच्या तमाम जनतेला पडलेला आहे। त्याच्यातून बऱ्याच काही माहिती मी लोकांसमोर तिथं आणलेली आहे। आता आमचं फक्त मत एवढंच आहे, लोकशाही जिवंत ठेवायची असेल ती काय गडबड आहे याच्यावर शहानिशा कुठं ना कुठेतरी होण्याची जरूरत आहे, आणि त्यासाठी इलेक्शन कमिशननी पुढाकार घ्यावा। पक्षाच्या कार्यपद्धतीवर फोडून घेण्याच्या ऐवजी निवडणूक यंत्रणेवर खापर फोडणं याच्यापेक्षा सोपी मार्गच राहिला नाहीये। तुम्ही कोणती ऑथेंटिक आकडेवारी घेतली का? अनेकदा असं होतं की आकडेवारी घेताना ती 3 वाजताची 3:30 वाजताची आकडेवारी 5 वाजता प्रकाशित केली जाते, 5:30 वाजता प्रकाशित केली जाते। 17C फॉर्म भरून त्याची टोटल मारणार, काढा ना 17C फॉर्म, आणि मग टोटल मारा 17C फॉर्म भरून। असे कपोकल्पित आरोप करून तुम्हाला काय वाटतं सहानुभूती मिळेल? पुढच्या निवडणुकीत यापेक्षा मोठ्या पद्धतीने पराभूत व्हाल जर तुम्ही खरं विश्लेषण केलं नाही तर।